नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय काकडीचे घारगे। काकडीचे घारगे आपण कशाही सोबत खाऊ शकतो आणि चवीला ते खूप सुंदर लागतात। तर कुठलीही काकडी वापरा। ही ना मी गावावरून आणलेली काकडी आहे, जी पिवळी धम्मक आहे बाहेरून आणि आतमध्ये नॉर्मल रेग्युलर काकडीसारखीच आहे। मोठी काकडी आहे ही। तर मी ना दोन भागांमध्ये कट केलेले आहे काकडीला। तर काकडीला आता मी एका भागाचा जो वापर आहे तोच करणार आहे काकडीचा। तर एका भागाला ना असं पुन्हा मध्यभागी कट करून घेते, कारण ही खूप मोठी काकडी आहे। तर आतल्या ज्या बिया आहेत त्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बाहेरची जी साल आहे ती सुद्धा काढून घ्यायची। तर ना कुठल्याही पिलरच्या मदतीने बाहेरची साल काढून घ्यायची आणि ह्या ज्या मध्यभागी असलेल्या बिया आहेत काकडीच्या त्या सुद्धा काढून घ्यायच्या, नाहीतर मग त्या खाताना दाताखाली येतात। तर चाळणीच्या मदतीने मी ना इथे चाळणीवरती हे काढून घेतलेलं आहे। तर ह्या सगळ्या बिया काढून झाल्याच्या नंतर काकडीला आपण आहे ना अजून छोट्या भागांमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकतो आणि किसणीवरती ना हिला किसून घ्यायचं आहे। किसणीच्याच मदतीने किसायचं, म्हणजे ह्याचा जो पल्प आहे तो व्यवस्थित पडतो आणि पाणी सुद्धा काकडीला चांगलं सुटतं। तर ह्या काकडीमध्ये ना आता चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची रंग येण्यासाठी आणि जेवढं बसेल तेवढंच पीठ घालायचंय। मी इथे ना 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे एवढं प्रमाण मी घेतलेलं आहे। जर लागलंच आपल्याला वाटते की पातळ झालंय पीठ, तर ह्यामध्ये अजून थोडं पीठ ॲड करू शकता, तांदळाचं पीठ ॲड करायचं। तर इथे बघा मी आता ना सगळं पीठ जेवढं भिजेल तेवढंच ॲड करते, एक्स्ट्रा पाणी अजिबात घालायचं नाही। मी पीठ मळून झाल्याच्या नंतर इथे मला थोडंसं पातळ जाणवलं, म्हणून मी 1 कप पुन्हा तांदळाचं पीठ घालून छान असं पीठ हे मळून घेतलेलं आहे। बघा घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आणि थोडा वेळ रेस्टला ठेवून द्यायचं, अर्धा तास 1 तास 2 तास सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर घारगे तयार करण्यासाठी एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची, ज्याच्यावरून आपण घारी जी आहे ती व्यवस्थित काढू शकतो। आता इथे तुम्हाला पीठ दाखवते कसं व्यवस्थित झालेलं आहे। आपण पिठाला थोडं रेस्ट देतो, त्याच्यामुळे पीठ मळताना घट्ट मळायचं, कारण ते थोड्या वेळाने पातळ होत जातं। त्याच्यामुळे जास्त पातळ करायचं नाही, सुरुवातीला घट्ट मळून ठेवायचं। आता बघा इथे प्लास्टिकची पिशवी घेतली, त्याला चांगलं पाणी लावून घ्यायचं, तेलही वापरू शकता तुम्ही। मी इथे पाण्याचा वापर करूनच घारी किंवा वडा थापते। तर पाणी लावलंय आणि एक गोळा घेतलाय, तो ना असा इव्हन थापायचा, चांगला सगळ्या बाजूनी सारखा आला पाहिजे। तर अशी घारी थापून झाल्यावरती गरम करत तेल ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम असलं पाहिजे, म्हणजे घाऱ्या ज्या आहेत त्या पटापट येतात आणि छान फुलतात सुद्धा। तर आता इथे मी पहिली घारी घातलेली आहे, तुम्हाला दाखवते काय मस्त टम्म फुगलेली आहे। अशाच मस्त रंग येईपर्यंत सगळ्या घाऱ्या छान तळून घ्यायच्या आणि सेम प्रोसेस करायची। आपण एक घारी तळतोय तोपर्यंत दुसरी घारी जी आहे ती आपण थापून रेडी करायची। मी तुम्हाला अजून एकदा घारी कशी थापायची ती दाखवते। पिशवीला पुन्हा पाणी लावून घ्यायचं, थोडासा गोळा घ्यायचा हातावरती आणि एकसारखं असं थापून घ्यायचा आणि मग पुन्हा गरम तेलामध्ये एक एक करून सगळ्या घाऱ्या आपण सोडून तळून घेणार आहोत, छान गोल्डन रंग येईपर्यंत। आणि मग काकडीचे हे घारगे जे आहेत ते बनून तयार होतात। हे घारगे तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर अशा सगळ्या घाऱ्या ज्या आहेत त्या मी तळून घेतल्यात आणि काकडीचे घारगे जे आहेत बनून तयार झालेले आहेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पण हे काकडीचे घारगे रेग्युलर काकडीपासून किंवा गावठी काकडीपासून सुद्धा बनवून घेऊ शकता। रेसिपी नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।